जे विद्यार्थी 2026 मध्ये महाराष्ट्र बी.एड सीईटी देणार आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र बी.एड सीईटी जनरल आणि ई-एल-सी-टी या दोन्ही एक्झाम विषयी डिटेल माहिती पाहणार आहोत. आजच्या व्हिडिओमधून आपण या एक्झामची एलिजिबिलिटी, एक्झामचा सिलेबस, पेपरचा पॅटर्न या सर्व गोष्टी आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईन मध्ये. मित्रांनो, महाराष्ट्र बी.एड सीईटी जनरल आणि ई-एल-सी-टी साठी लाईव्ह बॅचेस आम्ही ग्लोबल ऑनलाईन क्लासेस मध्ये सुरू केलेले आहेत. या बॅचेस मध्ये तुमचा संपूर्ण सिलेबस डेली लाईव्ह क्लासेसच्या माध्यमातून कव्हर केला जातो. तसेच तुमच्या संपूर्ण सिलेबस वरती आधारित रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स तुम्हाला दिले जातात. संपूर्ण अभ्यासक्रमाच्या नोट्स आणि 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट सुद्धा तुम्हाला या कोर्स मध्ये अवेलेबल आहेत. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, एमसीक्यू ची प्रॅक्टिस होण्यासाठी 2000 पेक्षा अधिक एमसीक्यू चा संच सुद्धा तुम्हाला या बॅच मध्ये प्रोव्हाइड केला जातो. तर मित्रांनो, ही बॅच जी आहे ती तुमची एक्झाम होईपर्यंत चालणार आहे आणि मल्टिपल रिव्हिजन्सच्या माध्यमातून तुम्हाला एक्झामसाठी प्रिपेअर केलं जाणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, बॅचला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा प्ले स्टोरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ऍप मध्ये हा कोर्स तुम्ही जॉईन करू शकता. तर सुरुवातीला मित्रांनो, आपण या परीक्षेची एलिजिबिलिटी पाहूयात. जसं की आपल्याला माहिती आहे, बी.एड मध्ये आपल्याला जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर त्या बी.एड कोर्ससाठी महाराष्ट्र बी.एड सीईटी आपल्याला द्यावी लागते. आणि या परीक्षेसाठी तुम्ही इंडियन सिटीजन असणं महत्वाचं आहे. त्याच्यानंतर तुमच्याकडे बॅचलर्स किंवा मास्टर्स डिग्री या दोन्हीपैकी एक ऍटलिस्ट असणं आवश्यक आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही तुमच्या डिग्रीच्या फायनल इयर मध्ये असाल तरीही तुम्ही एक्झाम देऊ शकता. जे विद्यार्थी आपल्या डिग्रीच्या फायनल इयर मध्ये आहेत, असे विद्यार्थी सुद्धा या परीक्षेला अपियर होऊ शकतात. तसेच विद्यार्थी मित्रांनो, या परीक्षेला अपियर होण्यासाठी तुम्ही जर ओपन कॅटेगरी मध्ये असाल तर मिनिमम तुमच्या डिग्रीमध्ये 50% मार्क्स आवश्यक असतात. जर तुमच्या बॅचलर्स डिग्रीमध्ये तुम्हाला 50% पेक्षा कमी मार्क्स असतील आणि तुमच्या पोस्ट ग्रॅज्युएट डिग्रीमध्ये जर तुम्हाला 50% पेक्षा जास्त मार्क्स असतील तर तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशनच्या डिग्रीच्या बेसिसवरती सुद्धा या परीक्षेला अप्लाय करू शकता. त्यानंतर जर तुम्ही रिझर्व्ह कॅटेगरीमधून येत असाल तर तुम्हाला तुमच्या डिग्रीमध्ये मिनिमम 45% मार्क्स असणं आवश्यक आहे. प्रोव्हाइडेड तुमच्याकडे व्हॅलिड तुमच्या कास्टचं सर्टिफिकेट आणि सर्टिफिकेट ऑफ व्हॅलिडिटी असणं महत्वाचं आहे. तसेच विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी इंजिनिअरिंग आणि टेक्निकल डिग्रीज मधून येतात, अशा विद्यार्थ्यांना मिनिमम 55% ओपन कॅटेगरी जर असेल तर तुमच्या फायनल इयर मध्ये तुम्हाला 55% असावे लागतात. आणि जर तुमची कॅटेगरी रिझर्व्ड असेल तर 50% ची मिनिमम मार्कची रिक्वायरमेंट इथे इंजिनिअरिंग आणि टेक्निकल बॅकग्राऊंडच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. पुढे विद्यार्थी मित्रांनो, या एक्झामचा सिलेबस जर आपण पाहिला तर बी.एड जनरल साठी जो असणारा सिलेबस आहे त्याच्यामध्ये मेंटल ॲबिलिटी 40 मार्क्स साठी विचारला जातो. जनरल नॉलेज हा 30 मार्क्स साठी विचारला जाणारा सब्जेक्ट आहे. टीचर ॲप्टिट्यूड हा 30 मार्कला तुम्हाला या परीक्षेमध्ये विचारला जातो. विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना बी.एड इंग्लिश मीडियम मधून करायचं आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी ई-एल-सी-टी ही एक्झाम त्यांना बी.एड सीईटी सोबत द्यावी लागते. रीडिंग कॉम्प्रिहेन्शनला 20 मार्क्स असतात. व्होकॅब्युलरी फोकस त्याला 5 मार्क्स, ग्रामर फोकस 8 मार्क्स, सेंटेन्स फॉर्मेशनला 7 मार्क्स, फोनेटिक्सला 3 मार्क्स, वर्बल इडियम्स अँड प्रोवर्ब याला 5 मार्क, फिगर ऑफ स्पीचला 2 मार्क्स या एक्झाम मध्ये असतात. तर या सगळ्या सब्जेक्ट्स वरती म्हणजे ई-एल-सी-टीचा इंग्लिश सब्जेक्ट असेल किंवा बी.एड जनरलचा मेंटल ॲबिलिटी, जनरल नॉलेज आणि टीचर ॲप्टिट्यूड असेल, या सगळ्या सब्जेक्ट वरती आमच्या ग्लोबल ऑनलाईनच्या लाईव्ह बॅचेस मध्ये तुमचे लेक्चर्स घेतले जातात. लाईव्ह स्वरूपाचे हे लेक्चर्स असतात आणि टॉपिक विषयी तुमची जर काही अडचण असेल तर इंटरॅक्टिव्ह स्वरूपामध्ये तुमचे लेक्चर असल्यामुळे लेक्चर चालू असताना तुमचे जे प्रश्न आहेत ते सॉल्व्ह केले जातात. तसेच लाईव्ह लेक्चर मध्ये तुमची एमसीक्यू ची सुद्धा प्रॅक्टिस करून घेतली जाते. तसेच विद्यार्थी मित्रांनो, आमच्या या बॅच मध्ये तुम्हाला सगळ्या सब्जेक्टच्या नोट्स पण प्रोव्हाइड केल्या जातात, जेणेकरून तुम्ही त्या नोट्स मधून स्टडी करू शकता. पुढे विद्यार्थी मित्रांनो, बी.एड जनरल या परीक्षेचा जर आपण पॅटर्न पाहिला तर ही परीक्षा ऑनलाईन स्वरूपाची असते. मराठी आणि इंग्लिश अशा दोन्ही मीडियम मध्ये ही परीक्षा असल्यामुळे तुम्ही तुमच्या कम्फर्टनुसार या परीक्षेचं मीडियम सिलेक्ट करू शकता. त्यानंतर या परीक्षेला तुम्हाला 100 मार्क्स असतात. टोटल प्रश्न याच्यामधून 100 येतात आणि टाइप्स ऑफ क्वेश्चन जे असतात ते एमसीक्यू पद्धतीचे क्वेश्चन तुम्हाला याच्यामध्ये विचारले जातात.
आणि वेळ जो दिला जातो तुम्हाला 90 मिनिटांचा वेळ दिला जातो 100 प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी. म्हणजे प्रत्येक प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला 1 मिनिटापेक्षा पण कमी वेळ इथे अवेलेबल आहे. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, एम-सी-क्यूची प्रॅक्टिस करणं हा बेस्ट पर्याय आपल्याकडे आहे. आणि मॅक्सिमम एम-सी-क्यूची तुम्ही जर प्रॅक्टिस केली, मॅक्सिमम मॉक टेस्ट दिल्या, तर नक्कीच तुम्ही या एक्झाममध्ये स्कोर करू शकता. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, या परीक्षेमध्ये कुठलीही निगेटिव्ह मार्किंग सिस्टम नाहीये. म्हणजे मॅक्सिमम क्वेश्चन सुद्धा तुम्ही या परीक्षेमध्ये अटेम्प्ट करू शकता आणि त्याचा उपयोग तुम्हाला या परीक्षेमध्ये चांगला स्कोर करण्यासाठी होणार आहे. पुढे विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना बी-एड इंग्लिश मीडियममध्ये करायचंय, अशा विद्यार्थ्यांसाठी ई-एल-सी-टी कंपल्सरी आहे. या परीक्षेचा मोड ऑनलाईन असतो. मीडियम इंग्लिश, टोटल मार्क्स 50 असतात. टोटल क्वेश्चन्स तुम्हाला 50 विचारले जातात. टाइप ऑफ क्वेश्चन अगेन तुम्हाला एम-सी-क्यू प्रकारचेच याच्यामध्ये क्वेश्चन्स येतात. या परीक्षेमध्ये सुद्धा निगेटिव्ह मार्किंग सिस्टम नाहीये आणि ही परीक्षा 60 मिनिटांची असते. म्हणजे 1 मिनिटापेक्षा जास्त वेळ तुम्हाला इथे एका प्रश्नाला मिळतो. आणि दुसरी गोष्ट विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही या परीक्षेला अप्लाय करत असाल, त्याच वेळेस तुम्हाला ई-एल-सी-टी विषयी सिलेक्शन द्यावं लागतं आणि एकदा की तुम्ही ई-एल-सी-टीचा ऑप्शन सिलेक्ट केला, तर पुढे तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये कुठलेही चेंजेस करता येत नाही. त्याच्यामुळे लक्षात घ्या, आत्ताच आपलं डिसाईड करून घ्या, तुम्हाला मराठी मीडियममधून बी-एड करायचंय की इंग्लिश मीडियममधून बी-एड करायचंय. त्याच्यानुसार परीक्षेला अप्लाय करताना तुम्ही तो ऑप्शन इथे निवडायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होतं महाराष्ट्र बी-एड सी-ई-टी 2026 विषयी आपण याची डिटेल माहिती पाहिली. तुमचे जर काही प्रश्न असतील तर मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना पण हा व्हिडिओ शेअर करा. सोबतच ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा. कारण बी-एड सी-ई-टी विषयी असणारे महत्त्वाचे अपडेट्स मी या चॅनलवरती नेहमी घेऊन येत असतो. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन करत राहा. थँक यू.